नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार आहे जसं की तुम्हाला व्हॉट्सअपला एखाद्याने जे की आपले डॉक्युमेंट्समध्ये जर इमेज सेंड केली आणि ती इमेज तुम्हाला व्हॉट्सअपवर जी की तुमच्या गॅलरीत जर सेव्ह करून घ्यायची असेल तर बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये सेव्ह करता येत नाही। तुम्हाला पण माहिती आहे व्हॉट्सअपवर जाऊन तुम्ही क्लिक केल्यानंतर ती इमेज तुम्हाला दिसते पण ती सेव्ह करता येत नाही, गॅलरीत सेव्ह सुद्धा होऊन येत नाही। तर त्यावेळेस तुम्हाला काय स्क्रीनशॉट तुम्ही घेता आणि स्क्रीनशॉट घेतल्याने काय होतं जे की इमेजची क्वालिटी आहे ती थोडीशी लो येते। तर त्यावेळेस तुम्हाला एक ट्रिक सांगतो, जसं की तुम्हाला ह्या ट्रिकच्या मदतीतून कोणी सुद्धा डॉक्युमेंटची एखादी इमेज सेंड केली आणि ती इमेज तुम्हाला तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायची असेल तर तुम्हाला या ट्रिकच्या मदतीतून घेऊ शकतो। ही ट्रिक कशा पद्धतीतून काय सगळं काय सांगतो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला कुठलीही थर्ड पार्टी न ॲप्लिकेशन डाउनलोड करता कशा पद्धतीतून तुम्हाला करायचं सगळं काय सांगतो, त्यासाठी विदाऊट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे। जसं की तुम्हाला बाकी सगळे सांगतात की थर्ड पार्टी ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा, पण सगळ्यात पहिले सांगतो त्यावेळेस काय होतं ज्यावेळेस तुम्ही जर ॲप्लिकेशन एखादी डाउनलोड केली आणि व्हॉट्सअपचा ॲक्सेस जर त्यांना दिला तर त्यावेळेस व्हॉट्सअप आहे ते तुमचं हॅक होऊ शकतं। त्यावेळेस तुम्हाला सांगितलं तुमच्या मोबाईलमधील एक ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनच्या मदतीतून तुम्ही व्हॉट्सअपवरील जी की कुणी तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये इमेज सेंड केली असेल ती सेव्ह करू शकणार आहात। कशा पद्धतीतून काय करायचं सगळं काय सांगतो, डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर आता आपण आले आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर। सगळ्यात पहिले सांगतो एकदम सिंपल ट्रिक आहे आणि तुम्हाला कुठलीही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन न डाउनलोड करता तुम्हाला मी सांगणार आहे। जसं की मी व्हॉट्सअप ओपन करून घेतो, ओपन केल्यानंतर मी एक इमेज आहे ती PDF मध्ये म्हणजे जशी की आपण PDF करतो तशाच टाईपमध्ये डॉक्युमेंट्समध्ये करतात, ते तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने। इथं पेन्सिलवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे डॉक्युमेंटचा एक ऑप्शन भेटते, यावरून तुम्ही इमेज आहे ती डॉक्युमेंट्समध्ये करू शकता। जसं की बघू शकता ही इमेज आहे ती मी JPG म्हणजे डॉक्युमेंट्समध्ये मी केली आहे। जसं की याच्यावर मी क्लिक केलं तर बघू शकता अशा पद्धतीने इमेज आहे ती ओपन होते, पण ही मला गॅलरीत माझ्या सेव्ह करून घ्यायची आहे। समजा समोरच्याने मला सेंड केली आहे तर मी कशा पद्धतीने सेव्ह करून घेऊ शकतो, जसं की बघू शकता इथे थ्री लाईन आहे, ह्याच्यावर जरी क्लिक केलं तर डिटेल्स भेटू शकतात, पण ही इमेज आहे ती मी सेव्ह करू शकणार नाही। इथून मी शेअर सुद्धा करू शकतो पण इथे सेव्हचा कुठं सुद्धा ऑप्शन येत नाही। काही जण काय करतात डायरेक्ट इथून स्क्रीनशॉट घेतात, पण स्क्रीनशॉट घेतल्यानंतर काय होतं सगळ्यात पहिले सांगतो जी की इमेजची जी की क्वालिटी आहे ती थोडीशी लो येते। तर इथे तुम्हाला सांगतो ही इमेज गॅलरीमध्ये कशा पद्धतीने सेव्ह करायची ते तुम्हाला सांगतो। जसं की बघू शकता इथून तुम्ही ही शेअर करू शकता, पण इथून पण तुम्हाला व्हॉट्सअपमधून पण एक सुद्धा ऑप्शन भेटत नाही की जी की डॉक्युमेंट्समधली इमेज तुम्हाला सेंड केली ती तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायची। सगळ्यात पहिले तर इथून तुम्हाला व्हॉट्सअपमधून बॅक यायचं आहे। सगळ्यात सिंपल सांगतो प्रत्येकाच्या फोनमध्ये एक ॲप्लिकेशन असते जी की फाईल मॅनेजर। तर बरेचसे जण ते फाईल मॅनेजरची काय गरज आहे ते तुम्हाला सांगतो। फाईल मॅनेजर तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर खालीकडे स्क्रोल डाऊन करत जाते, इथं इंटरनेट स्टोरेज तुम्हाला भेटेल तेव्हा क्लिक करून घ्या। ओके, त्यानंतर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर खालीकडे तुम्हाला अँड्रॉइडचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। अँड्रॉइडवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्याबरोबर नवीन अशा पद्धतीने इंटरफेस येईल, जे की तुम्हाला माहिती आहे मेन सगळ्यात मेन फाईल काय असतात डाटाची फाईल्स आहे, मीडिया आणि OBB ही 3 फाईल्स असतात तुम्हाला माहिती असेल। यातील आपल्याला मीडियाची फाईल पाहिजे, मीडियावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। मीडियावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फक्त काय हुडकायचं आहे कॉमटेट व्हॉट्सअप अशा पद्धतीने बघू शकता इथे तुम्हाला दिसेल ही तुम्हाला जी काय हुडकायचं जी व्हॉट्सअपची जी काही फाईल असेल ती तुम्हाला इथून जी काय ते हुडकायची आहे आणि तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर फेस तुम्हाला व्हॉट्सअपवर क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल, त्यानंतर खाली मीडियावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। मीडियावर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुमच्यामोर अशा पद्धतीचा नवीन काहीसा इंटरफेस येईल। सगळ्यात पहिले सेटिंग आहे ते थोडीशी तुम्ही लक्षात ठेवा कशा पद्धतीने आहेत। त्यानंतर इथे खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला इथे बरेचसे ऑप्शन भेटतात, व्हॉट्सअप इमेज, व्हॉट्सअप ॲप डॉक्युमेंट्स जी की तुम्हाला इथे दिसत असेल, त्यानंतर व्हॉट्सअप जी की स्टिकर्स, व्हॉट्सअप प्रोफाईल फोटोज हे अशा ऑप्शन भेटतील। तर आपल्याला काय करायचं व्हॉट्सअप डॉक्युमेंट्सचं जे काही ऑप्शन आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे जी काय PDF सेंड केलेलं ते तुम्हाला इथे दिसत असेल, बघू शकता अशा पद्धतीने PDF दिसतील। त्यानंतर इथे बघू शकता सेंडचा एक ऑप्शन भेटेल आणि प्रायव्हेटचा एक ऑप्शन भेटेल। तुम्ही प्रायव्हेटवर जरी क्लिक केलं जे की इमेज असतील ते सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्समधले अशा पद्धतीतून दिसून जातील। समजा आपल्याला काय करायचं ह्यातील एखादा इमेज सेव्ह करून घ्यायचा आहे, नाहीतर तुम्ही इथे सुद्धा क्लिक करू सेंड, तुम्ही जी सेंड केली असेल कुणाला जी की डॉक्युमेंट्समध्ये तयार करून ती इथे सेव्ह होती अशा पद्धतीतून। ओके, जी की तुम्हाला कुठली समजा ही मी आता बघू शकता ही सेंड केली आहे, जर ही मला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायची असेल तर कशा पद्धतीतून करायचं ते सुद्धा सांगतो। जसं की याच्यावर मला प्रेस करून धरायचा, जसं की समजा मी याच्यावर जरी क्लिक केलं तरी इमेज ओपन होते आणि ही मला गॅलरीत सेव्ह करून घ्यायची आहे। 3 लाईनवर क्लिक केलं तरी इथे मला सेव्हचा कुठला सुद्धा ऑप्शन भेटत नाही, बघू शकता कॉपी मूव टू अशा पद्धतीच्या, पण इथे सेव्हचा एक सुद्धा ऑप्शन भेटत नाही। जसं की बघू शकता कुठलीही बघू शकता अशा पद्धती ह्याच्यावर जर क्लिक केलं 3 लाईनवर क्लिक केलं
तर इथे बघू शकता सेव्हचा एक सुद्धा मला ऑप्शन भेटत नाही का डाउनलोड सुद्धा मी करू शकत नाही। तर त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर ह्याच्या ऑप्शनमध्ये प्रेस करायचं आहे, 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला करायचं आहे मूव्ह टू करायचं आहे। मूव्ह टू क्लिक केल्यानंतर इंटरनेट स्टोरेजवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे सगळ्यात पहिले तर कुठलाही पण एक फोल्डर सिलेक्ट करायचा आहे। अँड्रॉइड करू शकता किंवा कुठला तुम्हाला पाहिजे तो फोल्डर सिलेक्ट करा। जसं की मी डाउनलोड सिलेक्ट केला आणि इथे मूव्ह टू हिअरवर क्लिक केलं। ओके, जी की इथून मूव्ह झाले म्हणजे इथून डायरेक्ट त्या फोल्डरमध्ये आपण ट्रान्सफर केला आहे इमेज। आता बघू शकता जी की मी बॅक येतो आणि गॅलरीमध्ये बघूया आपला जी की इमेज आहे तो बघू शकता इथे आला। जसं की बघू शकता पूर्णपणे मी क्लिअर करून सुद्धा दाखवतो। ओके, फिरची मी गॅलरी ओपन केली, जो की इमेज आहे तो बघू शकता अशा टाईपमध्ये आपला जी काय व्हॉट्सअपमध्ये इझिली आलेला आहे। तशाच पद्धतीतून बघू शकता दुसऱ्या फोल्डरमध्ये जी की तुम्हाला कोणी इमेज सेंड केली असेल तर बघू शकता इथे प्रायव्हेटमध्ये एक इमेज असेल। बघू शकता ही इमेज मला जर समजा सेव्ह करून घ्यायची आहे, जो मी अशा पद्धतीने दोन इमेज सिलेक्ट केला, त्यानंतर 3 लाईनवर क्लिक केलं आणि इथून मूव्ह टूवर सिलेक्ट करायचं, इंटरनेट स्टोरेज आणि इथून एखादा कुठलाही फोल्डर सिलेक्ट करा आणि मूव्ह हिअरवर क्लिक करा। त्यानंतर बॅक या आणि गॅलरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाचिला त्यावेळेस बघू शकता अशा पद्धतीतून दोन्ही पण इमेज आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये इझिली सेव्ह होऊन आलेले आहेत। अशाच पद्धतीतून जी की डॉक्युमेंट्स जे की असतील, कुणी तुम्हाला इमेज सेंड केले असेल त्या इझिली HD क्वालिटीमध्ये तुम्ही इझिली मोबाईलमध्ये अशा स्टेपमध्ये सेव्ह करू शकणार आहात। ही ट्रिक माहिती होती का नाही कमेंट्समध्ये सर्वांनी नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्ट